घराची दरकारी वाघाची आग्र्याच्या थराची आई भवानी, आज तुझ्या कृपेने या सह्याद्रीला वारस मिळाला. शिवबांच्या रूपाने ही धरती पावन झाली. भयान काळोखाच्या गर्भात सूर्य उगवला. शिवरायांच्या छत्रछायेखाली रयत अवघी अवघी सुखावली. पराक्रमाचा वाळू चढते उधळू लागला. सीमा विस्तारू लागल्या आणि स्वराज्याचा भगवा स्वाभिमानाने डवलू लागला. महाराजांनी काळजात खराला अक्कल घडवली. शाहिस्तेखानाची पोते तोडली आणि विजापूरच्या महाबळी अफजलखानाची मोठी टाळा फाडली. भले भले आता शिवाजी या नावाने तचकू लागले आणि मराठ्यांच्या तलवारी म्हटल्या की मागे सरू लागले. आदिलशाही, निजामशाही, डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि दिल्लीची मोगलशाही यांना पाचड बसली आणि दुश्मनांच्या दरबारात सुद्धा छत्रपती शिवरायांच्या मराठीशाहीची गाणी वाजू लागली. कृष्णा कोयनेच्या खळखळाटाने गंगा यमुनेच्या पाण्याला घाम फुटू लागला आणि कोकण सह्याद्रीच्या कड्यासह अरबी सागर दिल्लीपतीच्या लाल किल्ल्याकडे पाहून गरजू लागला. त्याच्या तुफान लाटांनी दिल्ली बादशाह औरंगजेब बिचकू लागला आणि भर झोपेत सुद्धा गचकू लागला आणि दरबार भरला. कौन है ये शिवा? क्या है ये शिवा? बंगाल कश्मीर से लेकर दक्कन तक आफ्ताबे ज़मीं है मुगलिया सल्तनत. किसी की मजाल नहीं कि आंख उठाकर देखे. मुगलिया सल्तनत के लहराते हुए चांद तारे की तरफ. लेकिन ये दक्कन का चूहा, ये दक्कन का चूहा हमारा चैन चुरा रहा है. हमारे सपनों में आकर हमारी रातों की नींद चुरा रहा है. या अल्लाह, या मेरे खुदा, कातलब खान, अफजल खान, शास्ता खां जैसे जाबाज सरदारों को उसने हार का मजा चखा दिया. हमारे कितने सारे किले रातों रात उसने हमसे छीन लिए हैं. क्या है ऐसा, क्या है उसके पास जिसके कारण हमारे सरदार शिकस्त खा रहे थे? क्या उसके पास है या अल्लाह उस पर रहमदिल है? क्या क्या है उसके पास? उसने हमारी सूरत को बदसूरत कर दिया. नहीं, उसे दबोचना ही होगा. किसी भी हाल में अभी उसे दबोचना ही होगा. आलम पना का इस्तिकबाल बुलंद हो. आओ मिर्जा जी, आओ. हमें खुशी है कि आलम पना ने हमें याद किया. क्यों नहीं, आप जैसे बहादुर सूरमा हमारे मुगलिया सल्तनत की शान है. लेकिन आजकल एक दक्कनी चूहा हमारी शान को मिट्टी में मिला रहा है. मुगलिया सल्तनत को डुबाने की सोच रहा है. क्या आप ऐसा होने देंगे? बिल्कुल नहीं जापना. मुगलिया सल्तनत की ओर आने वाले हर हाथ को हम काट डालेंगे. मुगलिया
का दुश्मन हमारा दुश्मन। तो ठीक है मिर्जा साहब, वो दक्खनी लुटेरा शिवा को तबोसने का जिम्मा आलमपना आप पर सौंपते हैं। जो हुकुम आलमपना। इस कार्रवाई में पठान दिलेर खान आपके साथ होंगे। माफ करे आलमपना, और क्या मुगलिया तख्त को राष्ट्रपतियों की ईमानदारी पे शक है? नहीं, बिल्कुल नहीं। ऐसा होता तो आपको कभी भी इस मुहिम के लिए नवाजा नहीं जाता। लेकिन फिर भी दिलेर खान आपके साथ होंगे। जो हुकुम आलमपना। चालले निघाले स्वराज्याला बेळवून करायला अजून एक भयान संकट चालले। आपल्या भावाला आणि वडिलांना दगडे मारून तख्तावर बसलेल्या धूर्त औरंगजेबाने आपण किती गावेबाज आहोत हे दाखवून दिले आणि एका हिंदू राजाला नामोहरम करण्यासाठी एका हिंदू राजपुताला 1,00,000ची फौज घेऊन पाठवले। आता काय करील दख्खनचा शेर? आई भवानीचा गोंधळी लपून बसेल की आपल्या साथीदारांना घेऊन आई भवानीचा गोंधळ घालेल? शमशेर बहादुर, वाह क्या बात है, क्या बात है। तुम्हारी शमशेर को देखकर मुगलिया सल्तनत का हाथी भी दंग रह चुका है। आओ हमारी तरफ हो जाओ। अच्छा आलमपना तो कहकर तुम्हें बड़ा सरदार बना देंगे। तुझ्या सरदार, अरे लय सरदार क्या पाहिजे? अरे आमचा इमान आमच्या मातीशी, आमच्या स्वराज्याशी आणि आभाळ एवढे आमच्या राजाशी। इथं कुठं तुझी घुसवतो सरदारकी? बड़ा राजा शिवाजी। अरे वो तो बस कुछ ही दिनों का मेहमान है। जल्द से जल्द हम उसे गिरफ्तार करेंगे या उसे मार डालेंगे। अरे येड्या, शिवाजी म्हणजे वारा आहे वारा। वो कुणाच्या हातात साप
सापडतोय होय आणि राहिला प्रश्न त्याला मारायचा. अरे येड्या, वाघ आहे त्यो वाघ, तुला अक्का फाडून खाईल. चुप हो जा काफिर, नहीं तो हम तुम्हें जिंदा गाड़ देंगे. अरे हट, अरे हटे दिगर खान. अरे मरणाची भीती कुणाला दाखवतोय? या बाजीला. अरे माझ्या राज्यासाठी आणि या स्वराज्यासाठी असली हजार मर्द पाठीवर घेणाऱ्या मर्द मावळ्याची अवलद हाई. हरामजादे, हमारी नहीं मानोगे तो ये ले. राज मुजरा, राज मुजरा. राजा पुरंदर पडला आणि आपलं मुरार माझी. जगदंब जगदंब जगदंब. पुरंदर गेला असता तरी चालले असते बहिरीजी, पण आमचा धुरंदर राहायला हवा होता. आमचा धुरंदर राहायला हवा होता. काय म्हणावे या मराठी निष्ठेला आणि मराठी स्वाभिमानाला. पण बहिरजी, आता आम्ही आमच्या या डोळ्यांनी आपल्या माणसांना असं मरताना पाहू शकत नाही. आम्हाला आता सलाह करावाच लागेल. बहिरजी, त्या मिर्झा राजांना सांगावा धडा, आम्ही त्यांना भेटण्यास येत आहोत म्हणून. अखेर अनेक मावळ्यांचे होणारे बलिदान वाचवण्यासाठी, ही रयत हे स्वराज्य वाचवण्यासाठी, महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झा राजाच्या छावणीत दाखल झाले. आओ आओ राजा साहब, पर कुछ चालाकी तो नहीं करोगे ना? चालाकी तर दुश्मनाशी करतात राजाजी. आपण तर आमचे, आम्ही आपले. आपण तर शिवाचे उपासक आणि आम्ही त्याच शिवशक्तीचे. राजे, तुम्ही तर आपलेपणाची भाषा बोलू लागला. पण ही रणभूमी आहे, इथे तलवारींचा खणखणाट बोलतो. होय राजा साहेब, आम्ही हे चांगलेच जाणतो. फक्त आपणालाच नाही तर आपल्या तलवारीलाही जाणतो. आपल्या सारख्या हिंदू राजपुतांच्या तलवारीच्या धारेवरच ही पातशाही तरली आहे. म्हणूनच राजाजी, आपणाला विनंती आहे, आपण हिंदू आहात. आपण दोघे मिळून हिंदू पातशाही या हिंदुस्थानात आलो. अखंड हिंदुस्थान एकत्र करू. राजा जी, आप कुछ ज्यादा ही बोल रहे हो. हो, ज्यादा बोलतोय, पण बरोबर तेच बोलतोय. राजाजी, तुम्ही मनात आणलं तर हे होऊ शकतं. आपण करू. आपण प्रभू श्रीरामाची जागा घेऊ आणि दिल्लीच्या तख्तावर बसा. आम्ही भरत घेऊन आपल्या पायाशी आपली चाकरी करू. या हिंदूच्या भूमीवर मुठभर यवनांनी सत्ता स्थापन करण्यापेक्षा तुम्हीच या अखंड हिंदुस्थानचे सम्राट बनला तर. राजाजी अजूनही वेळ गेली नाही. आपण एक होऊ आणि त्या रावणासह मावरंग्याला या माथेस. राजा जी, आप ये मत भूलना कि आप हमारी छावनी में हो, जहाँ हुकूमत आलमपना औरंगजेब की चलती है. बादशाह औरंगजेब हमारे मालिक है और हम उनके चाकरी में हैं. हमने उनको जुबान दी है. पण राजाजी, बस, और एक लफ्ज भी हम आपके मुंह से सुनना नहीं चाहते. आपको सुलह करना पड़ेगा. आपको अपने 23 किले बादशाह औरंगजेब को देने पड़ेंगे और साथ में आपका मुल्क भी. इतना ही नहीं, आपके बेटे संभाजी को बादशाह की 5000 की मनसबदारी दी जाएगी. आपको बादशाह की चाकरी में रहना होगा और उनके साथ वफादारी बरतनी पड़ेगी. राजाजी शंभूबाई, और सबसे बड़ी बात यह कि बादशाह की सालगिरह पर आपको आगरा के बादशाह आलमपरा को कुनिसार करना पड़ेगा. काय? आणि आम्ही यातून एकही अट मान्य नाही केली तर. मला दररोज एक तुमचा मुरारबाजी गमावा लागेल आणि एक दिवस तुमचं हे स्वराज्य. नाही, मुरारबाजी,
नाही, ही माणसं माझी, या स्वराज्याची दौलत याशीच मला गमावता येणार नाही. मला मान्य करावं लागेल. हा तह मला मान्य करावा लागेल. जगदंबा, नाही शिवा, तुम्ही अशा प्रकारे हा तह मान्य करायला नको होता. बाकी सगळ्या अटी ठीक, पण शंभू राजांना आम्ही जाऊ देणार नाही. अहो, त्यांची उंमर ती काय, फक्त 9 वर्षांची. लहान असलो म्हणून काय झालं आऊसाहेब? आहोत तर आम्ही सुद्धा सिंहाचे छावेच ना. आमच्या आबासाहेबांनी त्या औरंग्याला इथे महाराष्ट्रात पाणी पाजलं. आम्हीही त्या औरंग्याला त्याच्या आग्र्यात जाऊन पाणी पाजू. औरंगजेबाच्या त्या तख्ताला आम्ही मराठी रक्ताची चुरूक दाखवून येऊ. शिवबाचेच बाळ तुम्ही त्यांचीच वाणी बोलणार. नाही आऊसाहेब, त्यांच्या अगोदर आम्ही तुमचे वचडे आहोत. आम्हाला आशीर्वाद द्या. आईचा आशीर्वाद कायम सोबत असतो बाळा. आई बाबांनी तुम्हाला उदंड उदंड आयुष्य दिलं. आई अंबाबाई तुमच्या सोबत राहू द्या. मोठ्या तयारीने आणि मोठ्या शिताफीने महाराजांनी आग्र्याची मोहीम आखली. महाराजांचा तिसरा डोळा असणाऱ्या बहिर्जींनी जागोजागी आपल्या माणसांची पेरणी केली. वाट खरोखरच आज खळग्यांची होती, कारण ती मोहीमच जणू एक काळ रात्र ठरणार होती. मजल करत महाराज यमुना तीरी पोहोचले. बाळराजे, काय पाहत आहात? समोर वाहणारी यमुना नदी? नाही, मग त्याच्या पलीकडचा तो लाल किल्ला? नाही आबासाहेब, मग त्या किल्ल्याची तटबंदी? नाही आबासाहेब. आम्ही त्या किल्ल्यावरचे हिरवे निशाण पाहतो आहोत, ज्या ठिकाणी आम्ही एक दिवस आमचा भगवा फडकवणार. अरे वा शंभूराजे, आपण तर खरे मराठी शाहीचे युवराज शोभत आहात. आबासाहेब, आम्हाला आऊसाहेब नेहमी एक गोष्ट सांगायची की त्या यमुनेच्या डोहात म्हणे एक कालिया नावाचा नाग राहायचा. आबासाहेब, असेल का हो तो कालिया नाग तिथे? त्या यमुनेच्या डोहात आहे किंवा नाही हे माहित नाही, पण त्या डोहाच्या पलीकडे असणाऱ्या लाल किल्ल्यात मात्र नक्की आहे. मग तर चलाच आबासाहेब, आलोच आहोत तर एकदा ते कालिया मर्दात करूनच जाऊ.
बसले तर खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि महाराज शंभूराजांसोबत बादशाच्या दरबारात पोहोचले. महाराजांच्या स्वागताची जबाबदारी मिर्झा राजांचे पुत्र कुंवर रामसिंग यांच्यावर होती आणि दरबार भरला. जहांपना, आपकी खिदमत में अमीर उमराव नजराना पेश करना चाहते हैं. इजाजत है. आइए आइए राजा जी आइए. आलमपणा, दख्खन मुलकातून मिर्झा राजा जयसिंग यांनी बादशाह सलामतांच्या भेटीसाठी पाठवलेले हेच ते शिवाजी राजे. अच्छा, तो ये है शिवाजी राजे. ठीक है. राजा जी, आपका नजराना पेश करें और बादशाह सलामत को कुर्निश करें. ज्या सिंहासनावर बसून धर्मराज युधिष्ठिराने राज्य केले, सम्राट पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य केले, त्या हिंदुस्थानच्या सिंहासनास आमचा मानाचा मुद्रा. मुझे शिवाजी को उनकी जगह दिखाओ. राम सिंह, हमसे भी आगे ये कौन खड़ा है? जी, आप है राजा जसवंत सिंह. कोंढाण्याच्या कड्याखाली आमच्या बहादूर मावळ्याकडून मार खाऊन पळून गेलेला हा जसवंत सिंग, अशा बळपुट्या राजाच्या पाठीमागे आमची जागा. राम सिंग, यो क्या बात है? जी जी, कुछ नहीं आलमपणा, कुछ नहीं. क्यों, क्या हुआ राम सिंह? शिवा को हमारे सामने लाओ. नहीं राम सिंह, अब हम बादशाह के सामने बिल्कुल भी नहीं जाएंगे. जेव्हापासून आम्ही या आग्र्यात आलो तेव्हापासून आमचा फक्त अपमान आणि अपमानच केला गेला. आमच्या स्वागताला साधा एक मुलसी, दरबारात आमची जागा अशा पळपुट्या राजाच्या मागे. मराठी स्वाभिमानासाठी आम्ही तो अपमान सहन केला, पण आता नाही, आता बिलकुल नाही. स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. राम सिंह, क्या बात है? कुछ नहीं जहांपना, राजे शिवाजी थोड़ा नाराज है. ठीक है, फिर उनकी नाराजगी दूर करो, उन्हें खिल्लत दे दो. दक्कनी जागीरदार शाहजी भोसले के फर्जंद शिवाजी भोसले को आलमपना बादशाह की तरफ से खिल्लत. नाही राम सिंग, हवं तर आता आमची गर्दन मारा, पण आम्ही बादशाहच्या समोर जाणार नाही. क्या हुआ राम सिंह? कुछ नहीं आलमपना, वो राजा जी आलमपना के सामने नहीं आना चाहते. तो ठीक है, उन्हें जहाँ खड़ा किया है वही उनकी खिल्लत दे दो. राम सिंह, आम्ही राजे आहोत आणि आमचं राज्य हे आमच्या रयतेचं स्वराज्य आहे. पण भर दरबारात आमच्या स्वराज्याचा अपमान होणार असेल तर नकोय आम्हाला ही खिल्लत. राम सिंग, मराठा जगतो स्वाभिमानासाठी आणि मरतो ही स्वाभिमानासाठीच. एक वेळ आम्ही मौत पत्करू, पण आमच्या स्वराज्याचा अपमान नाही. सह्याद्रीच्या वाघाच्या या दहाडीने सारा आग्रा हादरून गेला. औरंगजेबाचा स्वतःचा झालेला
पण मिर्झा राजांना दिलेल्या शब्दामुळे तो महाराजांना काहीच करू शकत नव्हता. परंतु या न त्या मार्गाने महाराजांना मारायचेच हे त्याच्या थंड डोक्यात सुरूच होते. आणि त्याने फौलाद खानाला सांगून महाराजांना नजर कैदेत टाकले. फौलाद खान कहते हैं हमें. फौलाद जैसे सिर्फ हम ही नहीं, हमारा पहरा भी होगा. हमने सुना है वो शिवा दक्खनी राजा बहुत चालाकी करता है. हमने सुना है वो लोगों को बेवकूफ बनाता है. नाही तसं नाही जी. अहो तसं नाहीत आमचं राजे. वैसे नहीं है हमारे राजे. तो फिर क्या हमने गलत सुना? क्या वो लोगों को बेवकूफ नहीं बनाता? ते होय बनवते की आपण जे आधीच आहे त्यांना नाही बनवत. हाँ तो फिर ठीक है. क्या कहा इसने? इसका मतलब क्या हुआ? खान साहब, इसने आपको बेवकूफ कहा. ठीक है, तुम अपने काम पर ध्यान दो. हा फौलाद खान नावाप्रमाणेच फौलाद होता, पण महाराजही काही कमी नव्हते. पिंजऱ्यात असला म्हणून काय झालं, वाघ तो वाघच. राजांनी जाताना नियोजनपूर्वक योग्य तीच माणसं सोबत नेली होती. त्यातलाच एक स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक आणि स्वराज्याची धारदार कट्यार बाळ शंभूराजे. राज, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही समजा आग्र्याची माहिती काढली आहे बा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बहिर्जी कलदूत काशीपांथांकडे निरोप धाडलाय. बरं या आग्र्याच्या बाहेर काढायचं कसं? हिरोजी, त्या औरंगजेबाने आम्हाला नजर कैद करून जणू स्वतःचीच नजर मारून टाकली आहे. कारण त्याने कैद आमच्या पायांना केले, आमच्या बुद्धीला नाही. काय शंभूराजे? जी आबासाहेब. हिरोजी काका, आग्रा फिरता आम्ही येथील नकाशा मिळवला. तो असा, आता आपण इथे उत्तरेमध्ये आहोत, पण आपणाला आपल्या स्वराज्यात जायचे आहे, म्हणजे दक्षिणेत जायचे आहे. तेच म्हणतोय मी. हेच आपणाला कसं कळणार? सांगतो आबासाहेब. आग्रा फिरता आम्ही आपल्याच भागातून आलेल्या काळोजी कुंभाराला भेटलो. त्याची इथे विटभट्टी आहे, जिच्यातून दिवसा धूर निघतो आणि रात्री आग. आबासाहेब, ही विटभट्टी आग्राच्या उत्तरेला आहे. म्हणजे काय समजलं का हिरोजी काका? विटभट्टी, धूर, आग, काय बी समजना बघा. आणि ती विटभट्टी उत्तरेला, आपल्याला जायचंय दक्षिणेला. म्हणजे या महालातून बाहेर पडलं आणि ती विटभट्टी दिसली का आपण त्याच्या विरुद्ध दिशेला जायचं. अगदी बरोबर हिरोजी काका. अरे शाबास बाळराजे. अहो तुम्ही तर वाघाचे बछडे शोधता की. वाघाचे बछडे तर आहोतच, पण एक दिवस आम्ही आमच्या आबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून उंच गणुजेत मारू. शाबास गड्यानो, शाबास. आता आपण आपल्या काव्याला सुरुवात करू. आजारीपणाचे ढोंग करून आम्ही त्या मौलवी संत फकीरांना मिठाई पाठवू आणि बहिर्जींनी सांगितल्याप्रमाणे फिदाई हुसेनच्या हवेलीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी इथून पेठाऱ्यात बसून गरुड झेप मारू. गड्यांनो, घ्या आई भवानीचे नाव आणि लागा तयारीला. जगदंब. होय आबासाहेब, सह्याद्रीच्या कड्याकापारातील आई भवानीचे
आणि गरुड पिंजऱ्यातून उडाला. सोबत गेलेल्या हरेक साथीदारासह सुरक्षित आपल्या हट्यात परतला आणि आऊसाहेबांच्या पंखाखाली विसावला. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज सादर झालेला जिवंत देखावा डरकाळी वाघाची